जय जय रघुवीर समर्थ। श्री समर्थ रामदास स्वामी लिखित श्रीमद दासबोध या ग्रंथातील दशक पहिला स्तवन नाम आणि त्यामधील समास तिसरा शारदा स्तवन। या समासामध्ये सामर्थ्यरूप शारदेच्या विविध रूपाचे सर्वांगीण वर्णन श्री समर्थांनी या ठिकाणी केले आहे। ईश्वर व माया, श्री गणेश आणि शारदा, शिव व शक्ती या जोड्या एकाच अर्थाच्या आहेत। आपल्याला जो अर्थ समजतो ते गणेशाच्या अधिष्ठानामुळे व समजलेल्या अर्थाला शब्दरूप देण्याची शक्ती म्हणजे शारदेचे अधिष्ठान असते। अनंत विश्वाची जडणघडण व संहार हा शारदेच्या सामर्थ्याचा खेळ आहे। शारदा ही अखंड स्फूर्तिरूप असून ती प्रसन्न झाल्यावरच साधकास सस्वरूपात निश्चय राहण्याची शक्ती मिळते। आता वंदीन वेदमाता श्री शारदा ब्रह्मसुता शब्दमूळ वाग्देवता महामाया, जे उठवी शब्दांकुर व दे वैखरी अपार, जे शब्दांचे अभ्यंतर उकलून दावी, जे योगियांची समाधी, जे धारिष्ठांची कृतबुद्धी, जे विद्या विद्या उपाधी तोडून टाकते, जे महापुरुषाची भार्या अति संलग्न अवस्था तुर्या, जय करिता महत्कार्या प्रवर्तले चालू। काय म्हणतात की वेदांची माता, आता वंदीन वेद माता, वेदांची माता अर्थात जिच्यापासून वेद प्रकटले, श्री शारदा ब्रह्मसुता म्हणजे ब्रह्मदेवाची कन्या, परमात्म स्वरूपातून प्रकटते म्हणून कन्या, आणि नंतर ती त्यामध्ये साक्ष बनवते म्हणून त्याची जननी, शब्दमूळ वाग्देवता महामाया, शब्दांचीच मूळ वाणीचीच स्वामी देवता महामाया असणाऱ्या या शारदेला नमस्कार। जे उठवी शब्दांकुर म्हणजे सूक्ष्म अंकुर रूपामध्ये शब्द उत्पन्न करणारी, आता तिचं वर्णन केलेलं आहे। ही शारदा म्हणजे नक्की काय आहे? वैखरीने अगणित शब्द बोलणारी, जिचं कधीही मोजमाप आपण करू शकत नाही। एखादा आपण बोलायला सुरुवात करतो ना, एकदा का आपली गाडी चालू झाली की ती गाडी कधीच थांबत नाही, जिचं पेट्रोलच संपत नाही, अशी अगणित बोलणारी, शब्दांचे अभ्यंतर म्हणजे अर्थ स्पष्ट करणारी ही शारदाच आहे। जी योगियांची समाधी म्हणजे निर्भयता आणि समाधी अवस्था, यात ही सुद्धा शारदाच असते। विद्या आणि अविद्या या उपाधींचा सुद्धा ती नाश करत असते। महापुरुषाची म्हणजेच आदिपुरुषाची भार्या असणारी, ईश्वर सानिध्य अवस्थेत अनुभवास येणारी तुर्यावस्था ही ती शारदाच असून तिच्या जोरावरच साधू पुरुष महान कार्यास प्रवृत्त होतात। म्हणजे एवढं मोठं आपण साधूंचं कार्य म्हणतो, ऋषीमुनींचं कार्य म्हणतो, हे सुद्धा कशाच्या जोरावर? तर याच शारदेमातेच्या जोरावर। जे महंतांची शांती, जे ईश्वराची निज शक्ती, जे ज्ञानियांची विरक्ती, नैराश्य शोभा, महंतांच्या शांतीत, ज्ञानीपुरुषांच्या विरक्तीत आणि स्वतः ईश्वराची शक्ती असलेली ही शारदा नैराश्य शोभा असते, अर्थात उदासीनतेत वैराग्यात शोभायमान असते। जे अनंत ब्रह्मांडे घडी, लीळा विनोदेची मुडी, आपण आदिपुरुषी दडी मारून राही, म्हणजे अनंत ब्रह्मांडाची निर्मिती आणि निर्माण करणारी व सहज गमतीने ते मोडण्याची खेळ करणारी, आपण स्वतः आदिपुरुषी लीन होऊन दडून बसणारी अशी ती शारदाच आहे। जे प्रत्यक्ष पाहता आढळे, विचार घेता तरी नाडळे, जयेचा पार न कळे ब्रह्मादिकांचे। नाम रूपात्मक जगामध्ये इंद्रियाने पाहू जाता प्रत्यक्ष दिसणारी, पण विचाराने शोध जर घ्यायला गेलं तर न आढळणारी ब्रह्मादिका सुद्धा तिचा आरपार ठाव ठिकाणा उकलत नाही। जे सर्व नाटक अंतरकळास जाणीव स्फूर्ती निर्मळा, जयचनी स्वानंद सोहळा ज्ञान शक्ती। वैश्विक नृत्याच्या नाटकाची अंतरंगात राहून नृत्य करवणारी ही शारदाच आहे ना। जे लावण्य स्वरूपाची शोभा, जे परब्रह्म सूर्याची प्रभा, जे शब्दी वदोनी उभा संसार नासे, जे मोक्षाश्रिया महामंगळ, जे 17वी जीवनकळा, हे सत्वलीला सुस्थितळा लावण्य खल। बघा तिचं काय वर्णन समर्थांनी इथे केलेलं आहे।
की जाणीवेतील निर्मळ स्फूर्ती आणि ज्ञान शक्तीतील स्वानंद सोहळ्याची सहज अनुभूती सुद्धा ही शारदाच आहे. सगुणातील लावण्य रूपाची शोभा असणारी परब्रह्म स्वरूप या सूर्याची सुद्धा प्रभा असणारी ही शारदा शब्द सामर्थ्याने संसारनासी म्हणजेच वेदांत शास्त्राने हा भवसागर पार करण्यास शारदाच सहाय्यभूत होत असते. मोक्षाचे वैभव व महन्मंगळ असणारी ही शारदा 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, पंचप्राण आणि अंतःकरण या 16 चेतवणारी सुद्धा ही शारदा अमृतरूपी 17वी जीवनकाळच आहे. शांत शीतल अशी लावण्याची खाण सत्वगुणाची लीला करणारी अशी ती शारदाच असते. जे अव्यक्त पुरुषाची व्यक्ती विस्तारे वाढली इच्छाशक्ती जे कळी काळाची नियंती सद्गुरु कृपा. अव्यक्त पुरुषास म्हणजे परब्रह्मास शारदेच्या रूपाने व्यक्त होणारी तिच्या इच्छाशक्तीने विस्तारणारी काही काळास आपल्या नियंत्रणात ठेवणारी जी श्री सद्गुरु कृपा आहे ना ती सुद्धा शारदाच आहे. जे परमार्थ मार्गीचा विचार निवडून दावी सारासार भव सिंधूंचा पैलपार पाववी शब्दवळी. परमार्थ करणारा साधकास सार वासार याची नेमकी जाणीव करून देणारी शब्द सामर्थ्याच्या जोरावर भवसागराचा पैलपार नेणारी ही शारदाच आहे ना. ऐसे बहुवेश नटली माया शारदा एकली सिद्धची अंतरी संचली चतुर्विद्या प्रकारे. अशा रीतीने पूर्ण स्वयंभू असणारी व अनंत रूपाने नटणारी शारदा माणसाच्या अंतःकरणात 4 प्रकाराने कायमची सिद्ध होऊन संचलेली आहे. तीही वाचा अंतरी आले ते वैखरिया प्रगट केले. आता बघा ती शारदा कशी आहे ते आता पुढील ओव्यांमध्ये सांगितलेलं आहे की तीही वाचा अंतरी आले ते वैखरिया प्रकटले म्हणून कर्तृत्व जितके झाले ते शारदा गुण. आता 3 वाचांमधून जेव्हा अंतःकरणातून निघतं तेच आपल्या वैखरीमध्ये प्रगट होत आहे. 3 वाचा कोणत्या? परा, पश्चंती, मध्यमा या 3 वाणीमध्ये अनुक्रमे म्हणजे पहिल्यांदी परेमधून निघतं मग पश्चंतीमध्ये येतं आणि त्यानंतर त्या मध्यमेमध्ये येतं जे स्फुरत ते वैखरी वाणीने प्रकट होते म्हणजे ही 4 वाणी. म्हणून या जगात शब्द सामर्थ्याने जे कर्तृत्व होत असते ते या शारदेमुळेच आहे. जे ब्रह्मादिकांची जननी हरिहर जय पासून सृष्टी रचना लोक तिने विस्तार जयचा. आता हा विस्तार या सृष्टीवर या पृथ्वीवर आपण जे पाहतो हा विस्तार कसा आहे तर ही शारदा ब्रह्मादिकांची निर्माती आहे, जननी आहे. जननी म्हणजे माता आहे. माता म्हणजे तिच्यापासून निर्मिती झाली. विष्णू व शिव यांनाही ती प्रगट होते. तिन्ही लोकांचा विस्तार अर्थात जड माया ही त्या शारदेचीच तर रूप आहेत. जे परमार्थाचे मूळ ना तरी सद्विद्याची केवळ निवांत निर्मळ निश्चय स्वरूप स्थिती. परमार्थाचे मूळ आणि केवळ आत्मविद्याच असणारी म्हणजे ती शारदाच आहे ना. निवांत निर्मळ निश्चय स्वरूप आहे. जे योगियांचे ध्यानी जे साधकांचे चिंतनी जे सिद्धांचे अंतःकरणी समाधी रूपी. योग्यांना ध्यानामध्ये आणि साधकाला आत्मचिंतनामध्ये जी सहकार्य करते जे ध्यान करण्यास जे आत्मचिंतन करण्यास जे उपयुक्त ठरते तीच शारदा सिद्धांच्या सुद्धा अंतःकरणामध्ये समाधी रूपामध्ये स्थिर असते. जे निर्गुणाची ओळखण जे अनुभवाची खूण जे व्यापकपणे संपूर्ण सर्वांना. शारदेचे हे स्वरूप आकलन होताच निर्गुणाची ओळख पडते. आता निर्गुणाची ओळख कशी पटेल ते याच्यामध्ये सांगितलेलं आहे बघा. जे निर्गुणाची ओळखण ते अनुभवाची खूण आणि ते कसं आहे सर्वागटी व्यापकपणे ती भरून राहिलेली आहे. या स्वरूपाची खूण तेव्हाच अनुभवायला येईल. शास्त्रीय पुराणे वेद श्रुती अखंड जयचे स्तवन करीती. बघा आता हे सगळं जेवढं आपण पुराण वेद शास्त्र हे जे पाहतो हे सुद्धा म्हणजे जे शास्त्र आहेत 6 शास्त्र 18 पुराण 4 वेद आणि श्रुती वचन जेवढी पण आहेत हे यांचं मोठंपण जे करतं ना म्हणून ते अखंड शारदेचं स्तवन करतात. नानारूपी जयसी स्तविती प्राणी मात्र. जे वेदशास्त्रांची महिमा जे निरुपमाची उपमा जय करिता परमात्मा ऐसे बोलूचे. सर्व प्राणी मात्र आहार निद्रा भय मैथून पूर्तीसाठी नाना रूपाने शारदेची स्तुती करत असतात. वेदशास्त्रांचा महिमा असणारी ही शारदा निरुपम परब्रह्माची उपमा असणारी शारदा आणि तिच्याच मुळे या त्या कल्पनातीत वस्तू आपण परमात्मा असं बोलतो. नाना विद्या का सिद्धी नाना निश्चयाची बुद्धी जे सूक्ष्म वस्तूची सिद्धी ज्ञप्ती मात्र.
नाना विद्या, कला, सिद्धी, नाना निश्चयाची बुद्धी, सूक्ष्म ज्ञानमय परमात्मा स्वरूपाची जाणीव हा शारदेचाच विलास असतो. जे हरिभक्तांची निजभक्ती, अंतर्निष्ठांची अंतरस्थिती, जे जीवनमुक्तांची मुक्ती सायुज्यता ते. सायुज्य मुक्ती काय असते ते या ओळीमध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की स्वतः हरिभक्ताची भक्ती, आत्मनिष्ठ ज्ञानी आणि साधकाची आत्मस्थिती, जीवनमुक्तांची सायुज्य मुक्ती ती ही शारदाच आहे. जे अनंत माया वैष्णवी न कळे नाटक लागवी, जे थोरा थोराच गोवी जाणपणी, म्हणजे जिचा अंत लागत नाही अशी ईश्वराची माया ही वैष्णवी आहे. आणि तिने रचलेले लागवी अर्थात मनमोहक नाटक कोणालाच आकळत नाही. मोठ्या मोठ्या ज्ञानी लोकांना ती ब्रह्माच्या जाणपणाच्या अभिमानाने भ्रम निर्माण करून अगदी सहज त्याच्यामध्ये गुंतवून फसवत असते. जे जे दृष्टीने देखिले, जे जे शब्द ओळखिले, जे जे मनास वाचले तितके रूप जायचे. म्हणजे डोळ्याने जे दिसते, शब्दाने जे जाणता येते आणि मनाने जे कल्पना करता येते ना, हे सर्वच्या सर्व त्या शारदेचे रूप आहेत. स्तवन, भजन, भक्तिभाव माये वाचून नाही ठाव, या वचनाचा अभिप्राय अनुभव जाणती. म्हणजे आपण जेवढं बोलतो, स्तवन करतो, स्तुती करतो, भजन करतो, भक्ती करतो, हे मायाशिवाय नाही. भगवंताचे स्तवन, भजन, भक्ती हे काही असू दे, हे सर्व माईक असल्याने ते शारदा रूप मायेच्या साह्याशिवाय करता येत नाही. आणि या वचनाचा अभिप्राय अनुभव जाणते. म्हणजे मतितार्थ स्वानुभवी साधक भक्तच जाणू शकतात, हे इतर कोणाला कळणार नाही. म्हणूनही थोरावर बघा तर समर्थ शेवटच्या ओळीमध्ये, या समासातील शेवटच्या ओळीमध्ये काय म्हणतात, एवढं सगळं शारदा किती महत्वाची आणि हे सर्व घडतं कोणामुळे, वेद, शास्त्र, पुराण हे सगळं कशामुळे, तर या शारदेमुळे आहे. आणि म्हणूनही थोराहूनही थोर, जो ईश्वराचा ईश्वर तेच माझा नमस्कार तदाशयची आता. एवढे जे सगळे सर्वात थोर अर्थात जसं मगाशी म्हटलं की मतितार्थ स्वानुभवी साधक भक्तच फक्त हे सर्व जाणू शकतात. आणि म्हणून सर्वात थोर अर्थात श्रेष्ठ असलेल्या आणि ईश्वराचा ईश्वर असणाऱ्या, म्हणून थोराहून थोर जे ईश्वराचा ईश्वर अशा शारदेला तिच्या अंशानेच म्हणजे तादात्म्य पाहून मी नमस्कार करतो. म्हणजे समर्थांनी शेवटच्या ओळीमध्ये तिथे एवढं सगळं वर्णन करून सगळं आपल्याला सांगितलेलं आहे की शारदा किती सामर्थ्यशाली आहे आणि तिचं वंदन, तिला नमस्कार कोण कोण करतं, तिचं गुणगान, तिचे स्तवन, तिची भक्ती कोण करतं, हे सर्व सांगितल्यानंतर शेवटच्या ओळीमध्ये म्हणतात की अशा थोराहून थोर आणि ईश्वराचा ईश्वर असा असलेल्या या शारदेला मी नमस्कार करतो. म्हणून आपण सुद्धा प्रत्येक वेळेमध्ये आपल्या परेतून निघणारा शब्द, आपल्या पश्चंतीमध्ये आलेला शब्द, आपल्या मध्यमामध्ये आलेला शब्द आणि वैखरीतून निघणारा शब्द हा योग्य असणं गरजेचं आहे. त्याच्यावर आपला ताबा असणं गरजेचं आहे, अन्यथा त्याची किंमत शून्य आहे. आणि अशा वैखरीला, अशा शारदेला, अशा आपल्या या स्फूर्तिदायक वाचनेला नमस्कार आपला असणं गरजेचं आहे. जर त्याच्यामधून आपण त्याला जर नमस्कार करतोय आणि त्याच्यामधून जर आपले वाईट वृत्तीच्या, वाईट चुकीच्या, वाईट मनातील वृत्ती जर का बाहेरून या वैखरीतून निघत असतील तर त्या शारदेला नमस्कार होईल का? आता समर्थ स्वतः नमस्कार करतायत, तर आपण सुद्धा प्रत्येक वेळेमध्ये त्या शारदेला नमस्कार करून, त्या शारदेला वंदन करून तिचं पावित्र्य राखणं गरजेचं आहे. मग आपल्या मुखातून फक्त हरिभजन, भक्ती, भावार्थ, शुद्ध भावार्थ, शुद्ध भावनेतून, संकल्पनेतून, मनातून प्रत्येक गोष्टी या शुद्ध वैखरीतून, परेतूनच शुद्ध निघालं तर वैखरी शुद्धच येणार आहे. तरच खरं वंदन आपलं त्या शारदेला होईल. इति श्रीदास बोधे गुरुशिष्य संवादे शारदा स्तवरनाम समास 3. इदनम मम श्रीराम समर्थ.